हे गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कशा आहात सगळे? होप सगळे स्वस्त असेल. तर आपल्यासाठी एक चांगली गुड न्यूज आहे. गुड न्यूज अशी आहे की आपल्या चॅनलवर नवीन नवीन लोक जुळत आहे आणि बऱ्याचशा अशा नवीन रँडमली कमेंट्ससुद्धा येतात आणि ते बघून खरंच खूप छान वाटतंय की आपलं चॅनल कुठेतरी ग्रो करत आहे. तर आज मी सकाळपासून काही ब्लॉग शूट केला नाही, कारण आता मी 7 वाजत आहे सायंकाळचे आणि मी आता ब्लॉग शूट करत आहे. त्याचं कारण की गौरवचं तर आज दिवसभर ऑफिस होतं आणि मला पण थोडं रेस्ट करायचं होतं. मला थोडा दम पण येतो बोलताना. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, नवीन बाळाला नवीन कपडे घालत नाही, सो ते थोडे वॉश म्हणजेच पाण्यातून वगैरे काढावं लागतं. तर मी डिटर्जंटच्या पाण्यामधनं काढून घेतले आज पूर्ण कपडे आणि गौरवच्या हेल्पनी ते सगळे सुकत घातले होते. तर आज लक की पाऊस पण नाही आला आणि इतकं छान झालं की खूपच बेस्ट है ना. आज तिचं लक एवढं चांगलं होतं, तिचे सगळे कपडे धुतले बाळाचे आणि पाऊस बिलकुल नाही आला, नाही तर कंटिन्यू पाऊस होता. हां, ऊन पण आली होती थोडी आणि मी याच कारणाने आज धुते उद्या धुते असा विचार करत होती. पण काय आहे ना की ऊनच नाही निघत होती आणि मला असं वाटलं की आता ऊन काही येणार नाही आहे आणि उन्हाळ्याचे दिवस तर आहेच नाही, म्हणून मग डिलिव्हरी येऊन जाईल जवळ आणि कपडे वगैरे वॉश करायचेच राहील. सो म्हणून आज मी कपडे पूर्ण धुवून टाकले आणि गौरवनी मला हेल्प केली, जे की त्याच्या ऑफिसच्या ब्रेकमध्ये त्यांनी मला कपडे सगळे सुकत घालून दिले आणि त्याच्याशिवाय तर पॉसिबल नाही, कारण एवढ्या वर मी टाकू शकत नाही कपडे सुकायला. काही असे दोरीवर टाकले, काही तिथे टाकले, काही तिथे टाकले आणि काही असे टाकले. तर अशा पद्धतीने कपडे सुकवायला टाकलेले आहे. तर अजूनपर्यंत कपडे सुकलेले नाही आहे, बऱ्यापैकी थोडेफार सुकलेले आहे, म्हणजे 80% कपडे सुकले आणि बाकी सुकलेच नाही, कारण तसं पण आभाळच होतं. थोड्या वेळासाठी ऊन आली आणि गेली. तर असं आहे आणि फायनली हे कपडे धुवून झालेले आहे. आता कधी पण जायची, सो त्यामुळेच मी धुवून टाकले, कारण मला पण आता भीती वाटते की कधी कधी माझी डिलिव्हरी येऊ शकते, कारण मला आता त्रास पण व्हायला लागला. आणि आज स्वयंपाकामध्ये बनणार आहे इकडे फणस, जे की मी उकडायला ठेवलेलं आहे, आणि इकडे भात, चपात्या वगैरेची तयारी व्हायचीच आहे, कारण एवढा वेळ झालेला नाही आहे. 6:30 7 वाजत आहे जवळजवळ. तर म्हटलं चला हळूहळू केला की मग कंटाळा पण नाही येत. आणि आता मला तर खरं तर आता कंटाळा येतो कामाचा, पण तरी पण जे काम आहे आपलं डेली रुटीन आहे ते आपल्याला फॉलो करावंच लागतं. सो चलो आता मी दिवे वगैरे लावून घेते आणि मग तुमच्यासोबत बोलते. काय इकडे गौरवच्या हेल्पनी आता कपडे काढणं सुरू आहे, जे जे सुकले ते आणि तो असा काढून देत आहे. हे बघा, म्हणजे माझे कपडे जेव्हा मी सुकत घालते तेव्हा माहिती आहे आम्हाला कंटाळा येतो कपडे काढायचा. काय तू काम सांगते. आणि म्हणजे बघा, जे बाळ यायचं आहे त्या बाळासाठी एवढं काम करायला आम्हाला कंटाळा नाही होऊन राहिला. हां, प्रायोरिटी चेंज बेटा. हां, पाड तू चिमटे पाड. मी नवीन चिमटे काढलेले आहेत, सगळे चिमटे पडतात. गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आणि आज आहे स्पेशल दिवस आहे आमच्यासाठी आणि खूप धगधग होऊन राहिली आहे. खूप महत्त्वाचा दिवस आहे आमच्यासाठी, कारण आज पाहिलं तर 31 आहे, म्हणजे 9 मंथचा जो आमचा एक पडाव आहे शेवटचा, तो कम्प्लीट. हो, आय थिंक ही सोनोग्राफी लास्ट आहे आमच्यासाठी. मध्ये हे माहिती पडेल की बेबीची पोझिशन कशी आहे, सेफॅलिक आहे की ट्रान्सफर्स आहे. होप सो की सेफॅलिकच असा. हिला सिम्पटम्स पण तसेच दिसून राहिले आहे, जे की हेड डाऊन पोझिशनमध्ये असते. खाली म्हणजे जी आपली नाभी असते त्याच्या खाली सगळे सिम्पटम जाणून राहिले आहे. मुवमेंट. आज आहे सोनोग्राफी, अल्ट्रासाऊंड आमची 9 मंथची. तुम्हाला सगळं पुढे सांगू कसं आहे. आणि या सिच्युएशनमध्ये असं माहिती पडत असते म्हणते की नॉर्मलसाठी तुम्ही रेडी आहात का नाही आहे. नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मी आज घेतला हाफ डे, कारण की टेस्ट वगैरे पण करायचे होते आणि सोनोग्राफी पण आहे, म्हणून ते मॅनेज होणार नाही. आम्ही थोडंसं हॉस्पिटलमध्ये पहिले निघावं लागते, 1 तास पहिले निघावं लागतं, कारण की गाडी खूप स्लो चालवतो आम्ही. त्याच्यामुळे आता पॉसिबिलिटी नाही येते की गाडी फास्ट चालवणं, कारण की कधी पण इमर्जन्सी येऊ शकते. आणि चला, तर मी येतो थोडं खालून, गाडीला चेन वगैरे क्लीन करून येतो थोडी. पावसामुळे जमतात ते, म्हणून ते खूप दिवस झाले मी बघितली नाही. तर येतो मी बघून. तो तुम्ही तर भूक लागलेली आहे खूप, मी केळं खातो. काय देऊ काढून. A few moments later. छान मस्त आंघोळ वगैरे झाली आणि इकडे आता बनत आहे गौरवच्या हातचा मस्त तळाके मसालेदार भात. आता बघू भात बनवते का शिरा बनवते. हाय प्रोटीन भात, हाय प्रोटीन.
हाय प्रोटीन कारण मुंगणं जातं त्याच्यामध्ये. हाय प्रोटीन मुंगणं. सो गाईज आज मस्त आभाळ आला आहे. 2 दिवस तर मस्त ऊन होते आणि कपडे पण सुकून गेलेले आहे. तर आता माझी आंघोळ झाली आणि हे जे बाळाचे कपडे सुकलेले आहे. गौरवने आज हाफ डे घेतला कारण आज चाललो आहे आम्ही हॉस्पिटलला. फायनली आमची आता 9 मंथ सोनोग्राफी आली आहे जी की आज होणार. आणि गाईज बघू आता आज काय बोलतात डॉक्टर, तर कळेलच लवकरच बाळाची पोझिशन काय आहे काय नाही. आज सगळ्यात महत्त्वाचा दिवस. आम्ही या दिवसाची वाट पाहून राहिलो होतो कधी होती, तर माहीत पडून जाते काय काय नाही सगळं. आणि बाळाची पोझिशन सेपरेट असली पाहिजे, म्हणजेच हेड डाऊन केलेलं असलेलं पाहिजे. तसं तर वाटून आलंय सिम्पटम. आणि कपडे सुकलेले आता मी घड्या करून घेते. म्हटलं जे की तुम्ही बघितले 2 दिवस याला सुकवायला लागले. एवढं आभाळ होतं की भयंकर आभाळ होतं आणि 2 दिवसानंतर कुठे कपडे सुकले. बाळाचे सगळे लंगोटा सगळं धुवून टाकलं आहे. आणि आता छान याला घडी करून घेते. आहे जे मला असं वाटतं की हॉस्पिटलला घेऊन जायचे ते बॅगमध्ये पॅक होणार आणि जे घरी ठेवायचे ते घरी ठेवलं जाईल. तर काही आत्ता थोडा वेळ झाला आहे उठलो आम्ही आणि थोडासा रेस्ट केला कारण की आता म्हटलं जायचंच आहे. इकडे चालू आहे मॅडमचे कपडे काढणं ठेवणं. इथे असा फोड झाला भयंकर, तोंड उघड देऊन ठेवलं. असा पेन होते. अरे बापरे, बोलायला गेलं तरी पेन होऊन राहिलं हे ना. हो हो यामध्ये बाळ ठेवतो आपण नाही, फक्त ऊन जरी दिली तरी चालेल. धुवायची गरज नाही. ऊन देऊन द्यायचं. Meanwhile, फोटोच्या हिशोबाने कोणता छान कपडा आहे? फोटोच्या हिशोबाने या 2 पैकी हा वाला बॅग खाली करून टाकतो म्हटलं, कारण की कोणते सामान भरायचे आहे. अजूनपर्यंत आम्ही पॅक नाही केली आहे बॅग. सो गाईज रेडी झालो. बघा किती वाजले, 6:30 वाजत आहे आणि आता आम्ही निघलो. तो इरिटेट होते. 6:30 वाजत आणि आम्ही आता हॉस्पिटलला चाललो. जसं की तुम्हाला सांगितलं 9 मंथ सोनोग्राफी आहे आज आणि माझ्याकडून चालणं पण मुश्किल होतं आहे. हे बघा, अरे यार स्टेअर्सने जावं लागेल. लाईट गेलेली आहे आणि लिफ्ट. आम्ही खाली जायचं तर लिफ्ट बंद आहे. लाईट एक साईड उतरत चालू. सोनोग्राफी झाली आहे, ऑल इज वेल. आणि वेटिंग आहे, रिपोर्ट यायचा आहे. आणि फायनली वेट पण मस्त आहे, जे की नॉर्मल असायला पाहिजे. आता मॅडम काय बोलते ते बघायचं, काय म्हणते काय नाही, आणि बघू कधी यावं लागते पुन्हा. तर हे शेवटची सोनोग्राफी होती आणि वेट पण मस्त आहे. मुवमेंट अजून पण चालू आहे. मॅडमला विचारलं मुवमेंट चालू आहे म्हणून. अच्छी बात आहे म्हणे, मुवमेंट चालू आहे. भूक पण लागली आहे तशी पण. सो आता कुठे 8:30 वाजले, 8:07 झाली. त्या पुढे 8:30 दिसून झालं. 8 वाजले 8:30 वाजले म्हणतो. अरे वा, चला काही आता मॅडमसोबत बोलून घेतो, मग नाश्ता करू, मग घरी जाऊ. आता तर आम्ही पावभाजी खाऊन राहिलो इथे. मॅडम पावभाजी खाय, श्रीनाथ पावभाजी सेंटर. आणि फायनली आम्ही अशा स्टेजवर आलो आहे की पेन झालं चलो. आणि मॅडम बोलल्या की कधी पण डिलिव्हरी होऊ शकते. 36 वीक. मॅडम काय म्हणजे माहिती आहे ते 36 हफ्ते असायला पाहिजे, म्हणजे 36.3 डेज दिसून झालं आहे.
कधी करता तुम्ही, म्हणजे कधी पण नंतर प्रॉब्लेम नाही म्हणे. हां, मी म्हटलं मॅडम की इज इट सेफ डिलिव्हरी, तर म्हणे हो म्हणे कधी पण करता येते म्हणे, काही टेन्शन नाही म्हणे. पाव एक्स्ट्राला काढलं. आणि चला आता पावभाजी आली आपली. शार्ट पण बनली नाही. कशी वाटते? खाऊन घेते मग नंतर खायला भेटेल नाही भेटेल मला सांगता नाही. चलो हे महत्त्व ते राहू दे की ना सध्याच्या तिथे इथं दरवाजाजवळ बाहेरच आतमध्ये येऊन जा. पाणी आणू का प्यायला? सो गाईज 2-3 दिवस झाले आमच्या प्लॉटवर जरा सिच्युएशन गंभीर आहे आणि त्याचं कारण असं आहे की पाण्याचा जरा इश्यू झालेला आहे. बघू आता लवकर सॉल्व्ह होणार आहे म्हणते तो इश्यू. आणि आम्ही कधी लाईफमध्ये बिस्लरीचं पाणी नाही पिलं, पण एवढ्या बिस्लऱ्या ताईने 6 वाजतापासून मोटर चालू करून ठेवली आहे. हो, आता छान फ्रेश होऊन बस, थोडा वेळ रेस्ट कर, नाश्ता कर. तर गौरवचं ऑफिस सुरू व्हायचं आहे, पण आता 2 दिवसापासून आमचं पाण्याचं जुगाड सुरू आहे. आणि असं म्हणतात ना, थोडी जरी माणुसकी असेल तर खरंच कुठेही काम होतं. तर इथे किराणा दुकानवाला ताई आहे, जिथनं आम्ही काही लागलं तर इमर्जन्सी आणतो. त्यांनी आता 2 कॅन भरून दिल्या यूजसाठी, आणि या 2 कॅन आम्ही काल बोललो होते. तर गाईज तुम्ही बघितलं, हालत बेकार झाली आहे. हा म्हणजे सोसायटीची पाण्याची मोटर थोडीशी बिघडलेली आहे, त्याच्यामुळे वॉटर सप्लाय बंद झालेला आहे 2 दिवसापासून. आणि माहीत नाही आता पण चालू होती की नाही. तर कॅन आणणं चालू आहे खालून खालून, आणि बेकार काम झालं आहे. पाणी असून सुद्धा आणू नाही शकत, कारण की हालतच नाही आहे तेवढी. एवढ्यावर लिफ्टने जरी आणतो म्हटलं, तिथून समोर जाऊन आणणं मुश्किलचं काम आहे खूप. आणि त्या ताई या किराणेवाले जे तिथे आहे त्यांनी खरंच म्हणजे त्यांनी 6 वाजतापासून चालू करून ठेवलं होतं म्हणते. तर असे लोक खूप कमी भेटते. आणि आता 2 कॅन आणले, 2 कॅनमध्ये आमचं पॉसिबल होऊन जाईल. बाहेरचं होऊन जाते आजच्या दिवस. आजचा दिवस तर जसा अर्धा गेलाच आहे. आपले सगळेच कामं सगळे आंघोळ सगळेच झाली आमची. फक्त काल थोडासा दिवस होता, थोडं डिफिकल्ट होता. सुरुवातीला फेस करायला कठीण जाते. तर ते आहे एक गोष्ट. आणि चला नाश्ता करतो आता मस्तपैकी, आणि मग आपलं ऑफिस आहे. 9:30 वाजतापासून बसतो मी. म्हणजे माझ्या मागचं टेन्शन मोकळं झालं. हिचं पाण्याचं व्यवस्था करून दिली, दिवसभरचं वॉशरूम वगैरे सगळं मॅनेज होऊन जाईल. आणि होऊन जाईल, एखाद्या दिवसात चालू होऊन जाईल. स्वामी साथ देते म्हणते ना, स्वामी श्री स्वामी समर्थ. ते आहे काय म्हटलं तुम्ही स्वामींना, या फेज मध्ये हे दिवस राखवल्या म्हटलं स्वामी. काल रडली पण. श्री स्वामी समर्थ गायचं. तर चला नाश्ता करून घेतो. आणि चक्कर येऊन राहिले, ते हार्टबीट एवढी फास्ट झाली होती.